वंचित बहुजन आघाडीच्या 4 जागा निवडून डिक्लेअर झाल्या आणि आत्ता 5वा उमेदवार जे आकाश जोंधळे प्रभाग क्रमांक 2 मधून आमचे विजय झाले आहेत आणि एकदम असा जबरदस्त विजय झालेला आहे। ज्या गडामध्ये 25 वर्षे एखादी सत्ता असलेल्या त्या ठिकाणी जागा पाडून त्या ठिकाणी आमचे आकाश भाऊ विजयी झाले आहेत। वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष ढाण्या वाघ ताकदीने निवडून आला आहे म्हणून वंचितच्या 5 उमेदवार निवडून आलेत आणि बाकीचे आम्ही अगदी निसटत्या विजयाने आमचा बऱ्याच ठिकाणी पराभव झाला आहे। 5 श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे 5 वाघ त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये नांदेडच्या विजयी झालेत। मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, नांदेडच्या जनतेचं धन्यवाद देतो की वंचित बहुजन आघाडीला आपण ताकदीनिशी आमचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिल्याबद्दल मी जनतेचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि आकाश जोंधळेंचं विशेष अभिनंदन करतो की कडवी झुंज देऊन त्या ठिकाणी एका अतिशय म्हणजे अवघड असणाऱ्या प्रभागामध्ये त्यांनी विजय खेचून आणलेला आहे वंचित बहुजन आघाडीसाठी। वंचित आणि काँग्रेसची जी युती झालेली आहे त्यामुळे हा विजय मिळतोय। येत्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे त्याच्यामध्ये सुद्धा युती असणार आहे। नक्कीच आमच्या युतीचा चांगला मला रिझल्ट मिळाले आहेत, इथं मिळालेले आहेत, लातूरला मिळालेले आहेत, मुंबईला मिळालेले आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की काँग्रेससुद्धा त्या ठिकाणी आमच्यासोबत राहून अशाच पद्धतीने भाजपला पराजित करण्याचा पूर्ण ताकदीने आम्ही एकत्रित प्रयत्न करू। काय सांगाल का तू विजय झाला? सर्वांना जय भीम, जय शिवराय। थोडं खाली का? तर वार्ड क्रमांक 2 मधून आम्ही वंचितचे 4 उमेदवार आम्ही शेवटचे एक असा प्रचंड मताने विजयी झालेला आहे। याचे श्रेय एक मी गोष्ट विशेष शेअर करू इच्छिते। मी जेव्हा प्रचार करत होते तेव्हा मला स्वतःच्या विजयाचं पडलेलं नव्हतं। जे बाळासाहेबांनी युतीसाठी प्रयत्न केले आणि हे खूप मेहनतीने ते युती सक्सेस झाली आणि त्या युतीचे काँग्रेसचे आणि वंचितचे एवढे सारे उमेदवार आले ह्याची मला खूप काळजी होती। तर मला असं वाटते की त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि मी पूर्णपणे त्यांच्या ऋणात राहणार आहे। पक्षाने जे आमच्यासाठी निर्णय घेतलेले आहेत आणि 5667 मतांनी आम्ही विजयी झालेलो आहोत। तर याचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि जे मतदार जात आहे त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करते। तुमच्या प्रभागामध्ये कोणते प्रामुख्याने कोणते कामं असतात? आमच्या प्रभागामध्ये लाईटची व्यवस्था नसते, रस्ते उखडलेले आहेत, नळाची व्यवस्था नाही आहे, घाण पाणी असते, सांडपाणीची व्यवस्था नाही, कचऱ्याची विल्हेवाट लागत नसते। त्याच्यामुळे मी तर एक सांगते की आम्ही आत्ता नुकतेच 30,000 रुपये खर्च करून 20 लाईटची व्यवस्था केलेली आहे। प्रचाराच्या दरम्यानमध्ये प्रचार करत असताना खूप अंधार होता एका विभागामध्ये, तर